साधारण 13 दिवसांपूर्वीची गोष्ट. तारीख होती 27 ऑक्टोबर. या दिवशी अमित शहा मुंबईत आले होते. पक्षाच्या नव्या कार्यालयाचं भूमिपूजन होतं आणि या कार्यक्रमातून बोलत असताना आता कुबड्या दूर कराव्यात अशा आशयाचं विधान अमित शहांनी केलं. त्यानंतरच्या 8च दिवसात पार्थ पवारांचं प्रकरण बाहेर आलं. अजित पवारांवर टीका सुरू झाली आणि राजीनाम्याची मागणी व्हायला लागली. गट्टू 28 जून 2023 आणि त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरती आले होते. भोपाळमध्ये ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. या दिवशी मोदींनी एक विधान केलं. ते देशभरात गाजलं आणि मोदींनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला. विशेष म्हणजे ह्या विधानानंतर 4च दिवसात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या आणि अजित पवार थेट राष्ट्रवादीसोबत सत्तेत जाऊन विराजमान झाले. महत्त्वाचं विधान म्हणजे निव्वळ योगायोग नव्हता. अजित पवारांवर दबाव आणण्यासाठीच नरेंद्र मोदींनी ते विधान केलं होतं, अशा चर्चा तेव्हा झाल्या होत्या. आता अमित शहांनी कुबड्याचं विधान केलं आणि या विधानाच्या 8च दिवसात पार्थ पवारांचं प्रकरण चर्चेत आलं. साहजिकच हा सुद्धा योगायोग नाहीये ना, अशी चर्चा सुरू झालेली आहे. आता अडकलेत का अडकवला हा नंतरचा विषय, पण महत्त्वाचा विषय म्हणजे अजित पवारांना भाजप दूर करणार का? अजित पवारांचं मूल्य भाजपच्या दृष्टीनं संपुष्टात आलंय का? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. सुरुवात करूयात ती अजित पवारांचं आजचं राजकीय मूल्य काय आहे आणि त्याची भाजपला खरोखरच गरज आहे का या प्रश्नापासून. सध्या भाजपचे विधानसभेतील 32 आमदार आहेत. शिवसेनेचे 57 आहेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. 2019च्या बहुमतासाठी भाजपला अजित पवार गटाची गरजच राहिलेली नाहीये, हे तर जगजाहीर आहे. पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवारांचं नसल्यामुळे एकनाथ शिंदेंचं राजकीय मूल्य वाढू शकतं, ही शंका. तर 132 आकड्यावर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद असावं इतकं राजकीय मूल्य वाढू शकत नाही. पण आजचे एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे साईडलाईन झालेत तसं धोरण शिवसेनेच्या बाबतीत कायम ठेवणं भाजपसाठी अवघड ठरू शकतं. अर्थात या समीकरणात ठाकरेंसोबत संबंध सुधारण्याचं राजकारण सुद्धा भाजपकडून करण्यात येत असल्याचं बोललं जातं. ठाकरेंकडे सुद्धा 50 आमदारांचं बळ आहे. त्यामुळे शिंदेंची पॉवर बॅलन्स करण्यासाठी मागच्या टर्ममध्ये ज्याप्रमाणे अजित पवारांची गरज भाजपला भासली तशीच गरज यावेळी असल्याचं दिसून येत आहे. अजित पवारांना दूर केलं म्हणून भाजपच्या हातून सत्ता जात नाहीच. याउलट अजित पवारांना यामुळे सत्तेतल्या मंत्रिमंडळातल्या महत्त्वाच्या जागा अडून राहिलेल्या आहेत, तिथे भाजपच्या नेत्यांची वर्णी लागते. त्यामुळे भाजपची सत्तेची ताकद अजून वाढताना दिसू शकते. केंद्राच्या संख्याबळाचा विचार करायचा तर इथं अजित पवारांचे फक्त एकच खासदार आहेत. एका खासदाराने भाजपच्या केंद्रीय सत्तेला, मोदींच्या सत्तेला विशेष असा फरक पडत नाही. आता हे झालं निवडून आलेले नेत्यांचं गणित. पण महत्त्वाचा मुद्दा आहे तो निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांच्या गणिताचा. या संख्याबळाचा आधार घेऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वोट बँकेचं गणित लक्षात घेऊनच अजितदादांना दूर करायचं की नाही हे भाजपला ठरवावं लागणार आहे. अजित पवारांच्या मार्फत भाजपला होणारा फायदा म्हणजे दलित मुस्लिम अशी बँक जी थेटपणे काँग्रेस किंवा ठाकरे पवार यांच्याकडे जाते, ती काही प्रमाणात महायुतीकडे शिफ्ट करता येते. पण जातीय झेंड्यावरती अजितदादांचा ट्रॅक होणं ही वोट बँक दूर होताना दिसतं. खरं तर राष्ट्रवादी अखंड होती तेव्हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातला मराठा, शेती आणि ऊस उत्पादक शेतकरी यासोबतच सत्तेचा राजकारण करणारा मुस्लिम मराठा ओबीसी वर्ग राष्ट्रवादीने जोडून घेतला होता. जयंत पाटलांचं आंदोलन आणि अजित पवारांची निष्क्रिय भूमिका यामुळे पूर्वापार असलेला मराठा समाज देखील अजितदादासोबत दुरावले असं दिसतं. भुजबळांच्या आणि धनंजय मुंडे यांच्यामुळे अजित पवारांसोबत ओबीसी प्रवर्ग येऊ शकतो. पण हे दोन्ही नेते आज अजितदादांचे नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. या दोन्ही नेत्यांना अजित पवारांना वगळून भाजप स्वतंत्रपणे जोडून घेत अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी शेअरवरती आपला हक्क सांगू शकतं आणि ते हिंस होऊ शकतं. आता राहतो प्रश्न तो दलित मतांचा. इथं सुद्धा महारवतनाची जमिनीचा विषय चर्चेत आल्याने अजितदादांच्या दलित मतांवर वार झालेला आहे, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं. आता राष्ट्रवादीचं बळ होतं ते निवडून येणाऱ्या नेत्यांची मुळी बांधणं. या फॅक्टरवरतीच अजित पवार वरचढ ठरल्याचं सांगण्यात येतं. जसं की सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे नेते निवडून येतातच आणि ही हमखास निवडून येणाऱ्यांची फळी अजितदादांच्या हातात लागली. पण महत्त्वाचा मुद्दा, यातल्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा फेरा आहे. सत्तेचं राजकारण आहे. एकतर जोडून घेण्याचं किंवा त्यांच्या विरोधात विरोधक उभा करण्याचं काम भाजपने यापूर्वीपासूनच चालू केलेलं आहे. राहतो प्रश्न तो इतर छोट्या नेत्यांचा. तर नुकतंच झालेलं सोलापुरात ऑपरेशन लोटस यामध्ये महत्त्वाचं ठरपं. राजन पाटील यांच्यासारखे लोक थेट भाजपमध्ये घेऊन भाजपने अजितदादांच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीला सुद्धा यापूर्वीच हात घातलेला आहे. थोडक्यात सध्याच्या संख्याबळात अजित पवारांचं राजकीय मूल्य महत्त्वाचं ठरत नाही. निवडून येण्याची क्षमता आणि वोट बँकेचं राजकारण
इथं सुद्धा अजित पवार प्रचंड अडचण निर्माण करतील असं दिसत नाही. मग राहतो मुद्दा तो नगरपालिकेच्या पातळीवर असलेल्या अजितदादांच्या ताकदीचा. आता दुसऱ्या मुद्द्यात अजित पवारांची भाजप शिवसेनेला डॅमेज करण्याची पॉवर किती आहे ते तपासून पाहूयात. अजित पवारांना सडतलं भाजपची महत्त्वाची अडचण होते ती म्हणजे अजित पवार दुसऱ्या क्षणी पवारांसोबत जोडून घेतात. एकनाथ शिंदेंना ज्याप्रमाणे माघारी फिरता येत नाही तशी अवस्था अजितदादांची नाहीये, पण इथंच पवारांचा नरसिंह सेट झाल्याचं दिसतं. भाजप आणि संघ परिवाराने शरद पवारांवर टीका करताना त्यांची इमेज भ्रष्ट आणि जातीय राजकारण करणारे नेते अशी होईल याकडे शिताफीने लक्ष दिलं आहे. अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंब यांच्या बाबतीतली इमेज देखील भ्रष्ट म्हणून होईल याच पातळीवर आजवर भाजपने राजकारण केलं. अजित पवारांच्या भोवती 70,000 कोटींचे केलेले आरोप भाजपने ठलवलं तरी त्यांना मागच्या 2 वर्षात खोडून काढता आलेले नाहीयेत इतकी ही प्रतिमा पक्की झालेली आहे. त्यातही एकूण पवार कुटुंबाचा विषय येतो तेव्हा भ्रष्टाचाराची हीच प्रतिमा भाजपने व्यवस्थित तयार केल्याचं दिसतं. आता इथेच कुबड्या सोडण्याचा महत्त्वाचा मुद्दा येतो. वैचारिक मतभेद म्हणून अथवा सत्तेमध्ये पुरेसा वाटा नाही म्हणून अजित पवार बाहेर पडले असते तर शरद पवारांना अजितदादांसोबत जाणं अधिक सोपं गेलं असतं. आज मात्र अजित पवार माघारी फिरले तर पवार हे भ्रष्टाचारात एक होतात हे नजरेतून मोठं होऊ शकतं. त्याचा फटका शरद पवारांना सुद्धा बसू शकतो. म्हणूनच पार्थ पवार आणि जमीन घोटाळा या मुद्द्यावरून अजितदादांना दूर करणं महत्त्वाचं ठरतं, कारण नव्या पिढीच्या पातळीवर पवार हा ब्रँड अँबॅसिडर होताना दिसू शकतो. आता ही झाली अजित पवारांची बाजू. अजित पवार असे ट्रॅप झालेत की इथून बाहेर पडलं तरी अजित पवारांच्या हाती काही सापडत नाही आणि भाजपचं म्हणावं असं नुकसान होत नाही, पण भाजप वजा होण्याऐवजी फायद्यात जाऊ शकते हे सुद्धा आपण शेवटच्या मुद्द्यात पाहूयात. आता अजित पवारांना सोडलं तर भाजपचा पहिला फायदा होतो तो संघ आणि भाजपच्या केडरला पुन्हा जोडून घेण्यामध्ये. लोकसभेत भाजपला महाराष्ट्रात अपयश पाहावं लागलं. भाजपचा मूळ मतदार दुरवण्याची चर्चा तेव्हा झाली होती. त्यानंतर फडणवीसांनी संघ परिवारासमोर अजितदादांना सोबत घेण्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं. पार्थ पवारांच्या प्रकरणानंतर मात्र या केडरमधून भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या बाबत मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला जाऊ लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष भ्रष्ट असल्यामुळे त्यांच्यासोबत युती नको अशी भूमिका संघ परिवार आणि भाजपच्या मूळ केडरची होती. पण राष्ट्रवादीला पवित्र करून फडणवीसांनी त्यांना सोबत घेतलं. आता मात्र फडणवीसांच्या टेबलाखाली पार्थ पवारांचं जमिनीचं प्रकरण झालंय. महसूल मंत्रालयाचा कारभार देखील चंद्रशेखर बावनकुळे या भाजपच्या मंत्र्यांकडे आहे. त्यामुळे फडणवीसांना कोणतेच एक्सक्यूज देता येत नाही. या गोष्टींमुळेच अजित पवार नको असं म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा भाजप अंतर्गत 2 दिवसात वाढल्याचं दिसतं. अर्थात या प्रकरणाचा फटका भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो. या निवडणुकीपासून सुद्धा संघ परिवार आणि भाजपचं मूळ केडर दूर राहू शकतं. तरी सुद्धा अजित पवार भाजपसोबत कायम राहिले तर पुढची विधानसभा आणि लोकसभा या गोष्टीचा फटका भाजपला बसल्याशिवाय राहणार नाहीच. पण आता मात्र भाजपला आपल्या प्रतिमा निर्मितीसाठी पार्थ पवारांच्या प्रकरणाचा सगळ्यात पूरक मुद्दा मिळाल्याचं दिसतं. या प्रकरणाचा आधार घेऊन भाजपमध्ये अशा गोष्टी चालत नाहीत हा संदेश भाजपला पोहोचवता येऊ शकतो. अर्थात भाजपच्या मूळ केडरसाठी आणि संघ परिवारासाठी ही गोष्ट महत्त्वाची ठरताना दिसू शकते. वेळ आणि गरज संपल्यानंतरच भाजप मित्रपक्षांना सोडून देतं हे नक्की होऊ द्यायचं नसेल, अजितदादांच्या बाबतीत सहानुभूतीचा फॅक्टर तयार होऊ द्यायचा नसेल तर हीच ती वेळ असं म्हणायला स्कोप राहतो. थोडक्यात आज अजित पवार अशा भूमिकेत आहेत की भाजपनं साथ सोडली तर ना धडीकडे जाऊ शकतात ना तिकडे, तर भाजपनं आता साथ सोडली तर भाजपवर कमीत कमी आरोप होऊन प्रतिमा निर्मितीचं मात्र काम होईल. आणि या घडीला त्यामुळेच अजित पवार दूर होतील असं म्हणायला स्कोप मिळतो. अर्थात या गणितांमध्ये एकच अडचण राहते ती म्हणजे फडणवीसांचा अजित पवारांना जोडून घेण्याचा हट्ट. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.